गुड इव्हनिंग स्टुडंट्स, मायसेल्फ मिसेस सुषमा सांगले. आज इयत्ता तिसरीचं लेक्चर आहे. फक्त काहीच दिवस आपल्या परीक्षेला, जवळजवळ 10 ते 15 दिवस आपल्या परीक्षेला, फायनल आय एम विनरच्या परीक्षेला राहिलेले आहेत. मराठीचा सिलेबस आपला कम्प्लीट आहे. आज आपण इयत्ता तिसरी गणित विषय शिकायचं आहे. त्याच्यामध्ये आजचा आपण वेळ वाया न घालता तुम्हाला महत्वाचे म्हणजे मराठी आणि इंग्रजीचं जेवढं पाठांतर असेल, इंग्लिश मधलं आपलं सिमिलर वर्ड, ऑपोजिट वर्ड्स तेवढं सगळं पाठ करायचं आहे. मराठीमध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, एका शब्दाचे अनेक शब्द, भिन्न अर्थ असे सगळे पाठ करायचे आहेत. पाठांतराचा सगळा भाग हा तुम्ही घरी कंप्लीट करायचा आहे. ओके. आता जो आजचा घटक आहे तो आहे वर्तुळ. मग वर्तुळामध्ये कोणकोणते भाग येतात फक्त समोर लक्ष द्यायचं आहे सगळ्यांनी. तर पहिल्यांदा मी हा वर्तुळ काढणार आहे. वर्तुळ सर्वांना समोर दिसत असेल बघा. हा वर्तुळ आहे. आलं लक्षात? आता शिकवत शिकवत वर्तुळाची मी माहिती देणार आहे. हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. याला म्हणायचं केंद्रबिंदू. केंद्रबिंदू. आता या केंद्रबिंदूला मी एक नाव दिलेलं आहे ओ. दिलेल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू कोणता? दिलेल्या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे ओ. आलं लक्षात? पुढे बघा. त्याच्यानंतर वर्तुळामध्ये आपण त्रिज्या, व्यास आणि जीवा काढू शकतो. पहिल्यांदा वर्तुळाचा आपण काय करूया? व्यास काढूया. तर व्यास म्हणजे काय? केंद्रबिंदूतून समान मापीचा असतो. हा केंद्रबिंदू आहे, इथून ते इथपर्यंत हा व्यास आहे. व्यास आहे म्हणजे हा समान मापाचा असतो. तुम्ही या वर्तुळामध्ये असंख्य व्यास काढू शकता. उदाहरणार्थ, तो फक्त खरं केंद्रबिंदूच्या मधून जा एवढे व्यास काढू शकताय केंद्रबिंदूतून. याला व्यास म्हणायचं. समजा हा व्यास 10 सेमीचा असेल तर हा पण 10 सेमीचा असतो. म्हणून ह्याला आपण काय म्हणतो? व्यास म्हणतो. लिहिलेला आहे व्यास. एका वर्तुळ केंद्रातून असंख्य व्यास आपल्याला काढता येतात. आलं लक्षात? पहिल्यांदा आपण केंद्रबिंदूची माहिती घेतली, मग व्यास. मग इथं कोणतं पण नाव देऊ शकता. एम एन. आता हा इथं आहे ना, एम एन. ओ पी, ओ झालेला ना, ए बी, एस टी, एम एन, कुठलं पण नाव तुम्ही व्यासला देऊ शकताय. व्यासच्या निम्मा जो असतो, आलं लक्षात? 2 आहे, 2च्या निम्म 1. तसं व्यासच्या निम्म त्रिज्या असते. व्यासच्या निम्मे त्रिज्या असतात. आता तुम्हाला एकच व्यास डार्क करून दाखवणार आहे. हा व्यास आहे बघा. हा ही डार्क जी केलेली आहे ती व्यास आहे. त्या व्यासच्या निम्म म्हणजे इथून इथपर्यंत त्रिज्या असते. आता इथं नाव द्या ओ एन आणि इथं ओ एम. व्यास एम एन. व्यास एम एन. अभ्यास. व्यास एम एन हा व्यास आहे. आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. लक्षात ठेवा. दोन याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. लक्ष द्या समोर. हा व्यास आहे, मग ही त्रिज्या आहे, ही तेवढी त्रिज्या, याच्या दुप्पट व्यास आहे. आलं लक्षात? आता त्रिज्या ही व्यासच्या निम्मी असते. त्रिज्या ही व्यास, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या आहे, ही त्रिज्या. केंद्र वर्तुळ केंद्रापासून वर्तुळापर्यंत असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो. असंख्य त्रिज्या आपण काढू शकतो. त्रिज्या ही व्यासच्या निम्मी असते. म्हणजे आता इथं ओ एन, ओ एम ही झाली वर्तुळाची त्रिज्या. ओ एम, ओ एन ही झाली वर्तुळाची त्रिज्या. आल्या लक्षात? व्यास हा पूर्ण वर्तुळ एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत वर्तुळ केंद्रातून जातो व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. दुसरा आहे त्रिज्या. त्रिज्या ही व्यासच्या निम्मी असते, म्हणजे एवढी. असंख्य व्यास आपण त्रिज्या काढू शकतो. त्याच्यानंतर आलो ती जीवा. वर्तुळ वर्तुळात आता जीवाबद्दल तुम्हाला माहिती सांगायची झाली तर, जीवा वर्तुळातील कोणत्याही दोन बिंदूंना जोडणाऱ्या रेषेला जीवा म्हणतात. लक्ष द्या. वर्तुळातील कोणत्याही दोन बिंदू, हे बघा, इथं इथून इथं जोडलं ही जीवा झाली, इथून इथं जोडलं
ही जीवा झाली, इकडून इकडं जोडलं ही जीवा झाली. जीवाबद्दल एक माहिती म्हणजे काय, जीवा ह्याला काय असतं, माप नसतं. जीवेला जर बघितला तर जीवा ही असमान मापाची असते. इथून इथं त्याच्याला काय माप नसतं. मात्र व्यास किंवा त्रिज्या जी असते ती समान मापाची असते. म्हणजे जीवा ही सर्वात म्हणजे असमान लांबीची असते. आणि सगळ्यात महत्वाचं, व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. लक्षात ठेवा, हा व्यास आहे की नाही, ही वर्तुळ केंद्रातून जाते पुढे, लक्ष द्या. व्यास ही जी आहे, ही व्यास ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. व्यास आहे ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा आहे. आलं लक्षात? वर्तुळ म्हणजे काय? आता समजा त्रिज्या जर इथं, आता फक्त मी जीवा, व्यास आणि हे काढून दाखवणार आहे. हा काय झाला? केंद्रबिंदू. ही काय झाली? त्रिज्या. हे काय झाला? व्यास. हे काय झालं? ही जीवा झाली. जीवा कुठं पण जोड काढू शकता, इकडं काढू शकता, इकडं, मात्र केंद्रबिंदूतूनच व्यास जातो. आता बघा, व्यास हा नेहमी त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता मला सांगा, व्यास जर 5 असेल, व्यास जर 10 असेल, तर त्रिज्या किती असणार आहे? व्यास जर हा 10 असेल, हे बघा, ह्या पूर्ण व्यासची लांबी 10 असेल, तर त्रिज्येची लांबी किती असणार आहे? त्याच्या निम्मी, 5 सेंटीमीटर, 5 सेमी. आलं लक्षात? आता त्रिज्येची लांबी 10 सेंटीमीटर असेल तर व्यास किती असणार आहे? ही जर 10 असेल तर इकडे पण 10 सेंटीमीटर, म्हणजे व्यास जर 10 असेल तर 5 सेंटीमीटर त्रिज्या. त्रिज्या जर 10 असेल तर व्यासची लांबी ही 20 असणार आहे, 20 सेंटीमीटर. म्हणजेच काय, व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, त्रिज्या ही व्यासच्या निम्मी असते. आलं लक्षात? आता ह्याच्यावर आपल्याला विनरला आपल्याला प्रश्न कसे विचारलेले आहेत, तर वर्तुळ काढण्यासाठी कोणत्या साधनाचा आपण वापर करतो? हे वर्तुळ जे काढतो ते आपण कंपास, माहितीये का, एक बाजूला आपण पेन्सिल लावतो आणि दुसऱ्या बाजूला टोक असते. त्या कंपासचा वापर आपण वर्तुळ काढण्यासाठी वापरतो. वर्तुळाच्या कर्कटक सुद्धा आपण म्हणतो त्याला. वर्तुळाची सर्वात मोठी जीवाला आपण काय म्हणतो? तर वर्तुळाची सर्वात मोठी ही जीवा असते त्याला व्यास म्हणतात. कारण की व्यास कुठल्या पण वर्तुळाच्या 2 बिंदूतून जाऊ शकतो. पुढे बघा, वर्तुळात किती केंद्र असतात? वर्तुळाला एकच केंद्र असतं. प्रश्न चालू आहेत आपले. आता आकृती देतात, शेजारील आकृतीत किती व्यास आहेत किंवा किती त्रिज्या आहेत. आता सांगा बघू, या आकृतीत किती व्यास आहेत? तर हा एक व्यास आहे, एक, आणि हा एक, 2 व्यास आहेत. जीवा किती आहेत? ही एकच जीवा आहे बघा, इथे, इथून इथं. मग त्रिज्या किती आहेत? त्रिज्या 4 आहेत. 1, 2, 3, 4 त्रिज्या. समोर फक्त बघायचंय, कुणी काय लिहून घ्यायचं नाहीये. वर्तुळ काढण्यासाठी कोणती महत्वाची गोष्ट असते? जर असा प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर तुम्ही काय सांगणार आहे? वर्तुळ काढण्यासाठी कोणती जास्त महत्वाची गोष्ट असते? तर वर्तुळ काढण्यासाठी केंद्रबिंदू सगळ्यात महत्वाचा असतो. जर हा केंद्रबिंदू नसेल तर आपल्याला वर्तुळ काढता येत नाही. त्यामुळे वर्तुळ काढण्यासाठी केंद्रबिंदू सर्वात महत्वाचा असतो. एका वर्तुळाची त्रिज्या ही व्यासच्या कशी असते? निमपट असते. खाली दिलेल्या वर्तुळांपैकी आता त्रिज्या नसलेला पुढचा प्रश्न आहे बघा. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. आता तुम्हाला प्रश्न मी देणार आहे, याचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, प्रश्न लिहून देणारे उत्तर काढा. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा हा वर्तुळाचा व्यास असतो. आलं लक्षात? तर विनरला आपला प्रश्न कसा विचारतात बघा. 4 सेमी एक त्रिज्येची, 4 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास किती? वर्तुळाचा व्यास. मग व्यास काढायचा असला तर त्याला एक सूत्र आहे. त्रिज्या
गुणिले 2 लक्षात ठेवायचं. त्रिज्या गुणिले 2, बऱ्याच मुलांचं लक्ष नसणार आहे, लक्ष द्या. त्रिज्या गुणिले 2, त्रिज्या किती आहे 4, 4 गुणिले 2 8 सेंटीमीटर. म्हणजे 4 सेंटीमीटर त्रिज्या असलेल्या वर्तुळाची त्रिज्या असलेल्या वर्तुळाचा व्यास हा किती असणार आहे? 8 सेंटीमीटर असणार आहे. पुढचा प्रश्न बघा. वर्तुळामध्ये असंख्य त्रिज्या काढता येतात. तसेच वर्तुळामध्ये असंख्य जीवा सुद्धा काढता येतात. वर्तुळामध्ये असंख्य व्यास काढता येतात. वर्तुळाच्या एका केंद्रबिंदूतून असंख्य व्यास काढता येतात. आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही काढायचं आहे. मी परत पुन्हा सांगितलेलं आहे. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास आहे. बघा, वर्तुळाची त्रिज्या, ह्याचं उत्तर सगळ्यांनी काढा. वर्तुळाची त्रिज्या 7 असताना, 7 सेमी असताना त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी किती? त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी किती? बघा, वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असताना त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवेची लांबी किती? सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? ऑप्शन नंबर 1 10 सेमी, ऑप्शन नंबर 2 15 सेमी, ऑप्शन नंबर 3 14 सेमी, ऑप्शन नंबर 4 7 सेमी. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असताना त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? म्हणजे वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो. वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो. हा, मग वर्तुळाचा व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. सगळ्यात महत्वाचं वाक्य बघा, वर्तुळाची सर्वात, पुढे लक्ष द्या, लिहिण्याचं दात ही वर्तुळाची सर्वात मोठी जीवा, याचा अर्थ व्यास. मग व्यास म्हणजे काय? व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. त्रिज्या किती आहे? 7 आहे. या फक्त ह्याचा अर्थ वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास, आणि या व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. मग ह्याचं उत्तर काय येणार सांगा? वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास. ह्याचा सगळ्याचा एकच अर्थ होतो, व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो, म्हणजे याचं उत्तर काय येणार? बघा, पुढे लक्ष द्या. वर्तुळाची त्रिज्या 7 सेमी असताना त्या वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे व्यास असतो. मग हा वर्तुळ आहे, सर्वात मोठी जीवा म्हणजे हा व्यास झाला, म्हणजे ह्याची 7 सेमी असेल वर्तुळाची ही त्रिज्या. पुढे लक्ष द्या, सगळ्यांनी पुढे बघा. 7 सेमी जर असेल तर मग ही त्याच्या दुप्पट असणार आहे. इथं पण 7 सेमी असणार आहे. म्हणजेच काय, ही वर्तुळाची जी जीवा असते ही 7 + 7 14 सेंटीमीटर असणार आहे. म्हणजे त्रिज्येच्या दुप्पट व्यास
असतो. लक्षात घ्या, व्यासच्या निम्मी त्रिज्या असते. ही व्यास आहे पूर्ण, हे 14 सेंटीमीटर झालं आणि ह्याच्या निम्मी ही त्रिज्या 7 सेंटीमीटरने, 7 सेंटीमीटर. आता हेच गणित घ्या. वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असताना वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? 1 नंबर 15, 2 नंबर 20, 3 नंबर 30 सेंटीमीटर, 4 नंबर 25 सेंटीमीटर. वर्तुळाची त्रिज्या 15 सेमी असताना त्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी किती? तर वर्तुळाची सर्वात मोठी जीवा म्हणजे वर्तुळाचा व्यास. व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो. दुप्पट म्हणजे काय? 5च्या दुप्पट 10, 2च्या दुप्पट 4, 3च्या दुप्पट 6, मग 15च्या दुप्पट काढायचं आहे म्हणजे 15 + 15 करा किंवा 15 दोन्ही 30 करा. 30 उत्तर आलं. 15च व्यास किती येणार आहे? तर सर्वात मोठ्या जीवेची लांबी ही किती येणार आहे? तर 30 येणार आहे. आता सर्वात महत्वाचा घटक मी तुम्हाला आज शिकवणार आहे. बघा, याच्यामध्ये परिमिती. सगळ्यांनी वही पेन जरी समोर घेऊन बसलात तरी चालेल. परिमिती. परिमिती आताचा जो घटक आहे परिमिती, सगळ्यांनी फक्त हाताची घडी घाला आणि समोर लक्ष द्या. इकडे तिकडे लक्ष देऊ नका. तिसरी हा पाचवीचा पाया या दृष्टिकोनातूनच आपल्या अकॅडमी तर्फे आपण छान असा सिलेबस घेतलेला आहे. आता परिमिती म्हणजे काय? तर कोणत्याही आकृतीचा जो बंदिस्त भाग असतो की नाही आतला हा सगळा, ही बंदिस्त आकृतीशी संबंधित आहे परिमिती म्हणजे. या परिमितीची व्याख्या करताना आपण कशी करायची आहे बघा. बंदिस्त असणाऱ्या आकृतीच्या, ही बंदिस्त आहे असणाऱ्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज, म्हणजे ह्या बाजू हाताची घडी घालून समोर लक्ष द्या. सर्व बाजूंची बेरीज, आकृतीत बघा, सर्व बाजूंची बेरीज, या बाजूंची बेरीज, या बाजूंची बेरीज, या बाजूंची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज, बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज म्हणजे करणे, बेरीज लांबींची बेरीज करणे म्हणजे त्या आकृतीची परिमिती काढणे. उदाहरणार्थ ह्याची जर लांबी 4 असेल, ह्याची पण 4, ह्याची पण 4, मग या दिलेल्या आकृतीची परिमिती काढा. मग चौरस आहे ना, चौरसाला बाजू किती असतात? 4 बाजू असतात. चौरसाला बाजू किती असतात? 4 बाजू असतात. मग तुम्हाला मी काय सांगितलं, परिमिती म्हणजे काय? बंदिस्त सर्व बाजूंची बेरीज. मग इथं सूत्र लक्षात ठेवायचं, सगळ्यात महत्वाचं सूत्र लक्षात ठेवा. आता तुम्हीच तयार करा बघू. एकाचे सूत्र मी तयार करणार, दुसऱ्याचं तुम्ही करा. चौरसाची परिमिती बघा, चौरसाची परिमिती, परिमिती बरोबर चारी बाजूंची बेरीज म्हणजे 4 गुणिले बाजू. सूत्र तयार झालं बघा. 4च का? कारण चौरसाला 4 बाजू आहेत. चौरसाला 4 बाजू आहेत म्हणून, चौरसाला 4 बाजू आहेत म्हणून चारी बाजूंची बेरीज. आता 4 गुणिले 4 करायचं आहे. 4 गुणिले 4 बाजू किती? एकच बाजू घ्यायची आहे इथं. पुढे लक्ष द्या, काय करायचं आहे? एकच इथं बाजू घ्यायची आहे. 4 गुणिले 4 16. चौरसाची परिमिती. आता हा घटक झाला तर लगेच हा सोडवायला घ्या. आता त्रिकोणाची परिमिती काढा. हा, बघूया तुम्हाला जमतं का. चौरसाच्या 4 बाजू आहेत म्हणून 4 गुणिले बाजू. आता त्रिकोणाचं काय करायचंय तुम्ही? त्रिकोणाची बाजू 3 आहे. त्रिकोणाची परिमिती काढा. आता इथं त्रिकोण लिहितो आणि नाची लिहितो. त्रिकोणाची
परिमिती. काय सूत्र येणार सांगा? तिन्ही बाजूंची बेरीज किंवा 3 गुणिले बाजू. दोन म्हणायचे, चारी बाजूंची बेरीज किंवा तिन्ही बाजूंची बेरीज. त्रिकोणाला 3 बाजू आहेत. त्रिकोणाला 3 बाजू असल्यामुळे आपण ती त्रिकोणाची परिमिती बंदिस्त भागेची बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे. बंदिस्त असणाऱ्या आकृतीच्या सर्व बाजूंची बेरीज करणे म्हणजे परिमिती काढणे, किंवा त्रिकोणाची परिमिती तिन्ही बाजूंची बेरीज असं लिहिलं तरी चालेल. 3 गुणिले बाजू. आलं लक्षात? म्हणजे आता ही 3 आहे तर आपण काय करायचं, 3 गुणिले 3, 3 त्रिक 9, किंवा 3 अधिक ही एक बाजू, 3 अधिक ही एक बाजू अधिक ही एक बाजू, बेरीज जरी केली तर आपली 9 येते. ओके. आता पुढे बघा. आता ह्याचं कोण काढते बघूया. तुम्ही आपण ऑनलाईन क्लासला आहात. आता राहिली चौरसाची झाली, त्रिकोणाची झाली, आणि आता काढायचं आहे वर्तुळाची परिमिती म्हणजे त्याचा परिघ असतो, लक्षात ठेव. वर्तुळाची परिमिती परिघ. आता राहिली आयताची परिमिती. आयताची परिमिती काढायची. पहिल्यांदा सूत्र कसं आहे, अजून मी इथं लांबी दिलेली नाही, ह्याच्यामध्ये आपण सगळी चुकणार आहे आयताच्या परिमितीमध्ये. मी काय सांगितलेलं होतं की परिमिती काढणे म्हणजे या बंदिस्त बाजूंची बेरीज करायची. मग चौरसाला 4 बाजू होत्या, 4 बाजूंची बेरीज. पण चौरसाच्या 4ही बाजू समान होत्या, त्रिकोणाच्या 3ही बाजू समान होत्या. इथं काय आलेलं आहे, ही आणि ही बाजू समान आहे. आयताच्या समोरील बाजू समान असतात, आणि ही आणि ही बाजू समान आहे. मग ह्याची तुम्ही परिमिती कशी काढणार, लक्षात घ्यायचं. ह्याची समजा 4 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर, इथं 2 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. मग आयताची परिमिती काढताना सूत्र काय आहे, चारही बाजूंची बेरीज. चारही बाजूंची बेरीज किंवा 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. आता 2 गुणिले म्हणजे एक बाजू आणि ही बाजू. हा, 2 गुणिले लांबी किती आहे, 4 आहे, 4 घ्यायचं, अधिक 2 गुणिले रुंदी किती आहे, 2 आहे ही रुंदी. 4 दूनी 8 अधिक 2 दूनी 4, 8 आणि 4 12. उत्तर कसं आलं आहे, उत्तर आलेलं आहे 12. असं सुद्धा म्हणू शकता, 2 कंसात लांबी गुणिले रुंदी, असं पण त्याचं सूत्र आहे. 2 कंसात लांबी गुणिले लांबी अधिक रुंदी. लांबी अधिक रुंदी, गुणिले नाही, लांबी अधिक रुंदी. मग 2 कंसात लांबी किती आहे, 4, अधिक रुंदी किती आहे, 2. मग हा कौस आहे ना, इथं इथं कुठलं चिन्ह आहे, अधिक बेरीज गुणिले वजाबाकी, इथं कुठलं चिन्ह नाही म्हणजे इथं गुणाकार असतोय, लक्षात ठेवा. 4 अधिक 2 2, 6, 6 दूनी 12, डायरेक्ट केलं आपण. इथं गुणाकार असते, इथं चिन्ह नसते म्हणजे कंसाच्या बाहेर इथं गुणाकारच असतो नेहमी, लक्षात ठेवा. आता हे सूत्रानुसार गेलो, डायरेक्ट बेरीज केला तरी चालते. 4 आणि 2 6, 4 आणि 2 6, 6 आणि 6 12. पण आपल्याला स्पर्धा परीक्षेला डायरेक्ट आपण क्लुप्तीनं काढू शकतो, पण आपल्याला जर ज्ञान वाढवायचं असेल तर आपण अशा पद्धतीनंच करायचं, कारण पुढे आपल्याला ही पद्धत सगळ्यात उपयोगी ठरणार आहे. आलं लक्षात? आता तुम्हाला गणित देणार आहे. जेवढ्या बाजू असतात त्यांच्या जेवढ्या बाजूंची आपण बेरीज करतो त्याला त्या बाजूंची काय म्हणतात, परिमिती म्हणतात. आता तुमच्यासाठी एक 5 गणित ह्याच्यामधली मी देणार आहे, 5 गणित तुम्ही सोडवायची आहेत. आता डायरेक्ट परिमिती काढा. पहिलं गणित, 16 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती. बाजू
असलेल्या चौरसाची चौ लिहितो चौरसाची परिमिती काढायची आहे. काढा. आयताची आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी असताना आहे. तर आयताची परिमिती काढा. तर आयताची परिमिती काढा. तिसरा 4 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती. एक 2 मिनिटं वेळ घेणार आहे. 2 मिनिटात याची उत्तर काढायची आहे तुम्हाला. पुढच्या वेळी 3 परीक्षा वाढवणार. क्षेत्रफळ घेणार असेल बघा. आता याची उत्तर बघायचे. 16 सेमी बाजू असलेल्या चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजे चारी बाजूंची बेरीज. अरे ही चौरस आहे, ह्याचं 16, ह्याचं 16, ह्याचं 16 आणि ह्याचं 16. चारींची बेरीज करा किंवा 16 चोक करा. 16 अधिक 16 अधिक 16 अधिक 16, 16 चोक 64. याचं उत्तर आहे 64 सेमी. आयताची लांबी 10 सेमी व रुंदी 5 सेमी आहे. तर आयताची परिमिती काढा. आता हे आयत आहे. या आयताची लांबी 10 सेमी आणि रुंदी 5 सेमी आहे. मग यांची बेरीज करा. 10 अधिक 10 20, 5 अधिक 5 5 अधिक 5 10, मग 20 अधिक 10 30. म्हणजे आयताच्या लांबी परिमिती सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी किंवा लांबी गुणिले रुंदी आपण म्हणू शकतो. आलं लक्षात. लांबी अधिक रुंदी 2 कंसात लांबी अधिक रुंदी आयताच्या क्षेत्रफळाचं परिमितीचं सूत्र आहे. पुढे बघा 4 सेमी बाजू असणाऱ्या त्रिकोणाची परिमिती. आता 4 सेमी बाजू म्हणजे 4 सेमी 4 सेमी 4 सेमी 4 सेमी 4 त्रिक 14 4 त्रिकम 12. सोपं आहे. आता ह्याच परिमिती झाल्यानंतर क्षेत्रफळ बघायचं आपल्याला. आता क्षेत्रफळ काढायचं आहे. तर क्षेत्रफळ काढायचं आहे. आता बघा पुढचा घटक आहे तो क्षेत्रफळ आहे. बघा क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. आता परिमिती काढली आपण. लक्ष द्या परिमिती काढली.
तर 5.4चा आहे तो क्षेत्रफळ आहे. सगळ्या परीक्षांच्या आपल्यासाठी महत्वाचं आहे क्षेत्रफळ. म्हणजे एखाद्या जागेचे मापन बघा, क्षेत्रफळ म्हणजे काय, तर एखाद्या जागेचे मापन एखाद्या जागेचे मापन म्हणजे एखाद्या जागेचे मापन म्हणजे त्या भागाचे क्षेत्रफळ होय. आता आकृतीचे क्षेत्रफळ काढताना आकृतीवर 1 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायला सोपे जाते. कारण क्षेत्रफळ हे चौरस सेमी 4 मीटर मध्ये एककात मोजले जाते. क्षेत्रफळ हे चौरस सेमी मध्ये मोजले जाते. आता आयताचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आयताचे क्षेत्रफळ म्हणजे काय, लक्षात ठेवा, त्या जागेचे मापन म्हणजे एखाद्या जागेचे मापन करायचं आहे. आता ह्या जागेचं मापन करायचंय म्हणजे त्याचे क्षेत्रफळ काढायचं आहे. आलं लक्षात. आता आयताचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ लांबी, सूत्र लक्षात ठेवा, लांबी गुणिले रुंदी. आता लांबी समजा 8 असेल, रुंदी जर 5 असेल, तर 8×5 = 40 आयताचे क्षेत्रफळ आहे. आलं लक्षात. चौरसाचे क्षेत्रफळ बघा, चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू, चौरसाचे क्षेत्रफळ, कारण की चौरसाच्या चारी बाजू समान असतात. बाजू गुणिले बाजू म्हणजेच काय रे, दोन बाजू म्हणजे बाजू वर्ग. बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. म्हणजेच काय, तर बाजू गुणिले बाजू म्हणजे बाजूचा वर्ग. लक्षात ठेवा. आता 11 सेमी बाजू असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ किती, मग 11 × 11 121. म्हणजेच काय, 11चा वर्ग किती आहे, 121 आहे. मग आपल्याला प्रश्न कसे विचारला क्षेत्रफळावर, तर आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र काय, आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र लांबी गुणिले रुंदी. आयताच्या परिमितीचे सूत्र आहे 2 कंसात लांबी अधिक रुंदी. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग सुद्धा म्हटलं तरी चालेल. बाजू गुणिले बाजू किंवा बाजूचा वर्ग हे आपले चौरसाचे क्षेत्रफळ आहे. आता एकाच आयताची लांबी 4 सेमी व रुंदी 3 सेमी आहे, तर त्या आयताचे क्षेत्रफळ किती म्हणले, बाजू 4 सेमी आहे व रुंदी 3 सेमी आहे, आयताचे क्षेत्रफळ किती, 4×3 = 12. ओके. आता पुढे बघा, एक आकृती काढणार आहे. तर आकृती काढणार आहे बघा. अशा आकृत्या दिलेल्या आहेत. आता प्रश्न काय विचारलेला आहे बघा,
बघा प्रश्न काय आहे बघा. तर दिलेल्या ह्या आकृतीचं सांगणार आहे तुम्हाला. दिलेल्या आकृतीत प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौसेमी आहे. प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौसेमी आहे. हा, प्रत्येक चौरसाचे क्षेत्रफळ 1 चौसेमी आहे. तर पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. लक्ष द्या इकडं. पूर्ण आकृतीचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. ह्याचं 1 चौसेमी आहे. या पूर्ण आकृतीचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचंय. कसं काढायचं सांगा. एका आकृतीचे क्षेत्रफळ 1 चौरस सेमी आहे. मग या सगळ्या आकृतीचे क्षेत्रफळ किती येणार आहे. सोपं आहे. तर समजा ह्याचं जर 1 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर क्षेत्रफळ असेल तर ह्याचं पण 1 चौसेमी, ह्याचं पण 1 चौसेमी, ह्याचं पण ह्याचं एक म्हणजे उत्तर येणार आहे 8 चौसेमी. क्षेत्रफळ किती येणार आहे. 8 चौसेंटीमीटर ह्याचं उत्तर येणार आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे. 2 सेंटीमीटर असलेल्या, आता इथं 2 सेंटीमीटर असलेल्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचे बघा. 2 सेंटीमीटर म्हणजे ह्या भागाचं 2 सेंटीमीटर, या भागाचं 2 सेंटीमीटर, या भागाचं 2, असे किती चौकोन आहेत. लक्ष द्या. आपण किती चौकोन आहेत लक्ष द्यायचं आहे. तर पहिल्यांदा काय करायचं. चौकोन किती आहेत आणि क्षेत्रफळ किती दिलेलं आहे हे बघायचं. आता या चौकोनाचं क्षेत्रफळ एका दिलेलं आहे. आता हे चौकोन किती आहेत पुढे लक्ष द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 किती आहेत. 13 चौकोन आहे. मग एका चौकोनाचं क्षेत्रफळ 2 सेंटीमीटर आहे. एका चौकोनाचं क्षेत्रफळ 2 सेंटीमीटर आहे. मग राहिलेल्या चौकोनाचं क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. राहिलेल्या चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचं आहे. म्हणजे ह्याचं 2 असेल तर ह्याचं किती असणार आहे. 2च असणार आहे. मग आपण काय करायचं. हे किती चौकोन आहेत 13 आहे. 13 गुणिले 2 करा 26. 13 गुणिले 2 करायचं आहे 26 सेंटीमीटर. म्हणजे दिसायला किती अवघड आहे बघा. एवढ्या ह्याचं चौरसाचं क्षेत्रफळ काढायचं आहे. एवढ्या चौरसाचे क्षेत्रफळ काढायचं म्हटलं की तुम्ही काय म्हणणार किती अवघड आहे. म्हणजे एकाच दिलेलं आहे 2, म्हणजे ह्याचं पण 2, ह्याचं पण 2, ह्याचं पण 2. 13 आहे ना. 13 दुनी 26 सेंटीमीटर. एका चौरसाची बाजू 7 सेमी आहे तर चौरसाचे क्षेत्रफळ. चौरसाचे क्षेत्रफळ बाजू गुणिले बाजू 7 गुणिले 7 साती साती 49 असतं. हे झालं आपल्याला क्षेत्रफळ झालं. सममिती शिकून झालेली आहे. परिमिती शिकवली. वर्तुळ सुद्धा आपण बघितलेलं आहे. आता याच्यावर महत्वाची एक माहिती तुम्हाला मी देणार आहे बघा. ही आहे रेषा. याला म्हणायचं रेषा. ही दोन्ही बाजूला अनंत वाढत जाते. पुढे लक्ष द्या. हे झाल्यावर आपण इथंच थांबायचं आहे. आपले घटक गणिताचे पण कंप्लीट होतात. रेषा ही दोन्ही बाजूला अनंत वाढत जाते. हा रेषाखंड आहे. रेषाखंड हा अमर्यादित असतो. रेषाखंड हा अमर्यादित असतो म्हणजे इथून ते इथपर्यंतच त्याची लांबी होते. हा झाला किरण. किरण हा एका बाजूला खंडित म्हणजे मर्यादित असतो. दुसऱ्या बाजूला अमर्यादित असतो म्हणजे अखंडित. पाहिजे तेवढा हा वाढू शकतो. हा किरण असतो. किरण हा पुढं बाण. किरणचा अर्थ आपण घेऊया बाण. हा पुढपर्यंत काय करतो वाढत जातो. म्हणून त्याला आपण काय म्हटलेलं आहे किरण असं म्हटलेलं आहे. आलं लक्षात. हे एक लक्षात ठेवा. रेषाखंड हा दोन्ही बाजूला मर्यादित असतो. किरण हा एका बाजूला अमर्याद असतो. आलं लक्षात. आज आपण भूमितीचे त्रिकोण चौरस आयत बाजू शिरोबिंदू सगळे घटक घेतलेले आहेत. तर आपण काय करायचं आहे. तर आजच्या आज झालेल्या घटका काय करायचं वहीमध्ये सोडवायचं आहे. थँक्यू. आपण इथंच थांबूया. परीक्षा फक्त 10 ते 15 दिवसांवर आहे. आपण अभ्यास करायचा आहे.